यस, मेहनत की सेल्फी। वाह। यस। बहुत बढ़िया। यस। सुपर वेलनेस कोच वैष्णवी मैम, आंध्र प्रदेश से वो योगा ले रहे हैं। चलो, बढ़िया करना है। यस। और योगा प्राणायाम की कॉमेंट्री सुपर वेलनेस कोच महादेव मैम करेंगे। श्वास घे, दोन्ही हात पाठीमागे. श्वास सोड, दोन्ही हात पुढे. कटी सौंदर्य आसन. श्वास घे, डावा हात. उजवा हात डाव्या पायाच्या पंजावरती. उजवा हात डाव्या पायाच्या पंजावरती. दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबा. दोन्ही हात उजव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. चक्की आसन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. डाव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत गुडघा नासिकेसमोर. श्वास सोडा जमिनीवर.
चेंज, उजव्या पायाच्या पंजाला गोलाकार फिरवायचा आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हाताने पायाच्या पंजाला पकडायचे आहे. बटरफ्लाय, दृष्टी आकाशाकडे, मांड्यांची फुलपाखराच्या पंखासारखी हालचाल. यस, बहुत बढ़िया. चेंज करूयात. सर्वांनी पाठीवरती झोप, पोटावरती झोपून घ्या, पाठीवरती झोपून घ्या. एक पादवृत्तासन. श्वास घेत एक पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचा आहे, एकदम स्ट्रेट, पूर्ण 90 अंशामध्ये. बरं, दुसरा पाय. यस. श्वास घेत दोन्ही पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचे, श्वास रोखून थांबायचा आहे. द्विपाद वृत्तासन. एक पाद चक्रासन. एक पाय पूर्ण गोलाकार फिरवायचा आहे. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. दोन्ही पाय गोलाकार फिरवायचे आहे. द्विपाद चक्री आसन. दोन्ही हातांनी पायांच्या अंगठ्यांना पकडायचे, श्वास रोखून थांबायचा आहे. वैष्णवी मैम, वर्कआउट ले सकते हैं तो हम तो सब कर सकते हैं ना. बहुत बढ़िया वैष्णवी मैम, एक नंबर. एक पाद पवनमुक्त आसन. एका हाताने गुडघ्याला पकडायचं आहे, श्वास घेत गुडघा नासिकेसमोर. द्विपाद पवनमुक्त आसन. दोन्ही हाताने गुडघ्यांना पकडायचं आहे, श्वास घेत दोन्ही गुडघे नासिकेसमोर, श्वास रोखून थांबायचा आहे. पाठीला मसाज करून घ्यायचे. मर्कट आसन. दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे, श्वास रोखून थांबायचा आहे. दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे, श्वास रोखून थांबा. दोन्ही गुडघे एकमेकावरती, दोन्ही पायाचे पंजे एकमेकावरती. दोन्ही पाय डावीकडे, श्वास रोखून थांबायचा आहे. मान उजवीकडे. बहुत बहुत अभिनंदन वैष्णवी मैम, बहुत बढ़िया योगासन ले रहे हैं मैम. मैम का बहुत बहुत अभिनंदन. बहुत बढ़िया योगासन, सभी का बहुत अभिनंदन. डाव्या कुशीवरती येऊन एक पादवृत्तासन.
हाताने पायांच्या पंजाला पकडायचा आहे, श्वास रोखून थांबायचा आहे. श्वास सोडत जमिनीवरती पाय टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताच्या कोपऱ्यावरती आणि पूर्ण पायाच्या पंजावरती शरीराचा बॅलन्स. एक हात एकदम स्ट्रेट, तो हात हळूहळू जमिनीवरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चेंज दुसऱ्या साईडने. उजव्या कुशीवरती येऊन एक पादवृत्तासन करायचं आहे. हाताने पायांच्या पंजाला पकडा, बोटांना पकडा, श्वास रोखून थांबा. हळूवार जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास रोखून थांबा. हाताच्या कोपऱ्यावरती आणि पायाच्या पंजावरती पूर्ण बॅलन्स. एक हात एकदम स्ट्रेट, तो हात हळूवार जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हातात स्टँड करायचे, खांदवरती खाली ठेवायचे आहे. मकरासन. श्वास घे दोन्ही पायावरती, श्वास सोड दोन्ही पाय जमिनीवरती. पोटावरती पूर्ण बॅलन्स. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. पूर्ण भुजंगासन. पोटापासूनचा पूर्ण भाग उचलायचा आहे, दृष्टी आकाशाकडे. दोन्ही हात एकदम स्ट्रेट, श्वास रोखून थांबायचा आहे. बहुत बढ़िया भुजंगासन, बहुत बहुत अभिनंदन मैम. यस. तिर्यक भुजंगासन. डाव्या खांद्यावर उजव्या पायाची टाच पाहायची आहे. उजव्या खांद्यावरून डाव्या पायाची टाच. श्वास रोखून थांबा. यस. बहुत बढ़िया. चेंज करूयात आपण. धनुरासन. दोन्ही हाताने पायांना पकडा, पायांच्या घोट्यांना पकडा. ठीक आहे. दोन्ही हाताच्या कोपऱ्यावरती पूर्ण बॅलन्स. पायाच्या पंजावरती श्वास रोखून थांबायचा आहे. बहुत बहुत अभिनंदन मैम, बहुत बढ़िया स्टैमिना. यस. चालेल. सर्वांनी वज्रासन मध्ये बसून घ्या. शुरासन. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना पकडायचे, श्वास रोखून थांबायचा आहे. यस मॅम. शशांकासन. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवरती, मस्तिष्क जमिनीवरती. श्वास रोखून थांबा.
बहुत बढ़िया शशांक आसन। सभी जन बहुत लगन के साथ योगासन करें। सभी का बहुत अभिनंदन। दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे। दोन्ही हाताच्या मुठी बंद, दोन्ही हाताच्या मुठी पोटावरती, श्वास रोखून थांबा। मस्तिष्क जमिनीवरती, मंडूकासन। येस, आपण प्राणायाम स्टार्ट करूया। दोन्ही हात श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, भस्त्रिका प्राणायाम। मनामध्ये 50 वेळेस काउंट करायचंय। श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे। चालेल। यस मॅम। कपालभाती ही क्रिया करायची। एका सेकंदात एक फ्लो, फक्त श्वास सोडत राहायचा आहे। श्वास आत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण श्वास ऑटोमॅटिकली आत जातो। पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची। चेहरा स्मित हास्य, मनामध्ये एक संकल्प, माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडत आहे। माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे। पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करा। एका सेकंदात एक स्ट्रोक फक्त। अतिशय महत्वपूर्ण क्रिया आहे। या क्रियामुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात। रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात। पोटाचे विकार कमी होतात। पूरी एकाग्रता के साथ ये क्रिया करने की है। यस, कमीत कमी 5 मिनिट ही क्रिया करायला पाहिजे, पण आपण वेळेअभावी जास्त वेळ घेऊ शकत नाही। आपण चेंज करूया। अनुलोम विलोम प्राणायाम स्टार्ट करूयात आपण। उजवी नासिका बंद करायची आहे। डाव्या नासिकेने शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे। परत उजव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे। उजव्या नासिकेने श्वास आत घ्यायचा आहे आणि डाव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे। ही क्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे। पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करा। जेवढा शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये कप्प्यामध्ये भरा। पूर्ण प्राणवायू आपल्या शरीरामध्ये भरायचा आहे।
मनामध्ये एक संकल्प, माझ्या शरीरामध्ये मी प्राणवायू भरत आहे, दिव्य तेज भरत आहे, दिव्य चैतन्य भरत आहे. माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार मी सोडत आहे. माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. यस, पूर्ण एकाग्र होऊन क्रिया करूयात आपण. पूर्ण श्वास घ्या. श्वास घेणे म्हणजे पूर्ण श्वास घ्यायचा आहे. 10 ते 15 सेकंद श्वास रोखून थांबायचे, म्हणजे कुंभक करायचं आहे. आणि श्वास सोडणे म्हणजे रेचक. श्वास सोडल्यानंतर थांबायचं आहे, म्हणजे बाह्य कुंभक. या 4 क्रिया या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये होतात. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील सर्व नस नाड्या शुद्ध होतात. रक्त अभिसरण संस्था आपली सुधारते, पचन संस्था सुधारते. अतिशय महत्वपूर्ण हा प्राणायाम आहे. पूर्ण एकाग्र हो हा प्राणायाम करायचा आहे. यस, डाव्या नाशिकेने श्वास सोडून आपण थांबूया. भ्रामरी प्राणायाम. अंगठ्याने कान बंद करा. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. मस्तिष्कामध्ये भ्रमण गुंजन झालं पाहिजे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. परत एकदा भ्रमण गुंजन करायचं आपल्याला. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. यस, या प्राणायामामुळे आपलं मस्तिष्क एकदम शांत होतं. मनाची एकाग्रता वाढते, मनाची चंचलता कमी होते. अतिशय महत्वपूर्ण हा प्राणायाम आहे. यानंतर शेवटचा प्राणायाम उद्गीत प्राणायाम, ज्याला आपण ओंकार म्हणतो. पाठीचा मणका एकदम स्ट्रेट बसा. पूर्ण एकाग्रता, जरा स्मित हास्य. ओंकारचं उच्चारण करायचंय. अ, उ आणि म या 3 अक्षरांचं उच्चारण झालं पाहिजे. एक दीर्घ श्वास घ्या. ओ. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. ओ. परत एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. डोळे बंद. दक्षिण नासिकेसमोर प्रणव ध्यान. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, श्वासाची अनुभूती घ्यायची आपल्याला फक्त. त्याचं दर्शन करूया, डोळ्यावरती फिरून घेऊया. अगदी कमी वेळामध्ये शवासन घेऊयात.
सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. शिवासन म्हणजे एक प्रकारची योग निद्रा आहे. ही योग निद्रा अतिशय महत्वपूर्ण योग निद्रा आहे. या योग निद्रेचे बेनिफिट आपल्याला भरपूर मिळतात. मान डावीकडे, दोन्ही हात बाजूला, दोन्ही पायामध्ये अंतर, दीर्घ श्वास घ्या. लक्ष पायाकडे केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, पायांना शिथिल करा. त्यानंतर घोट्यांकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर हळूहळू घोट्यांपासून गुडघ्यांकडे या. दोन्ही गुडघ्यावरती लक्ष केंद्रित करा. गुडघ्यांना शिथिल करा. त्यानंतर हळूहळू आपल्याला गुडघ्यांपासून मूलाधार चक्राकडे यायचं आहे. मूलाधार चक्रावरती येऊन थांबा. 1 सेकंद थांबा. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर स्वादिष्टान चक्र, ओटीपोट. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर नितंब. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर मणिपूर चक्र, ज्याला आपण चक्र असं म्हणतो, मणिपूर चक्रावरती या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. मणिपूर चक्रापासून हळूहळू श्वास घेत आपण अनाहत चक्राकडे जायचं आहे. ज्या ठिकाणी आपलं हृदय बंद मुठीसारखं विराजमान आहे. जे हृदय आपल्या जन्माच्या आधीपासून शेवटच्या क्षणापर्यंत अविरत कार्य करतं. प्रसरण आणि अंकुचन या हृदयाचं कार्य आहे. अविरत कार्य सतत चालू आहे. रोज 7,000 लिटर रक्त पंप करतं आणि 70,000 लिटर रक्तवाहिन्यामध्ये रक्त प्रवाहित करण्याचं काम हे हृदय करतं. या हृदयाला खूप थँक्यू म्हणायचं, धन्यवाद द्यायचा आहे. आणि पुढील मार्गक्रमण विशुद्धी चक्राकडे करायचं आहे, गळ्याकडे करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर खांद्यांकडे लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. खांद्यांना शिथिल करा. त्यानंतर हळूहळू आपल्याला हातांच्या कोपऱ्यांकडे जायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. हातांच्या कोपऱ्यांना शिथिल करा. त्यानंतर हळूहळू आपल्याला मनगटाकडे जायचे हाताच्या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. मनगटांना शिथिल करा. तळहाताकडे जाऊयात आपण. श्वास घ्या, श्वास सोडा. तळहातांना शिथिल करा. दीर्घ श्वास घेऊन बोटांकडे जायचं आहे. श्वास सोडा. बोटांना शिथिल करा. बोटाच्या पाठीमागच्या बाजूने श्वास घेत मनगटाकडे येऊया. मनगटांना शिथिल करूया. मनगटापासून श्वास घेत आपण हळूहळू हातांच्या कोपऱ्यांकडे येऊया. श्वास घ्या, श्वास सोडा. कोपऱ्यांना शिथिल करा. त्यानंतर हळूहळू खांद्यांकडे यायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. खांद्यांना शिथिल करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अंतर्मनाने आपली पाठ पाहायची आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हळूहळू आपलं लक्ष हनुवटीकडे केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. हनुवटीला शिथिल करा. त्यानंतर लक्ष नासिकेसमोर. श्वासाची अनुभूती घ्या. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, थंड श्वास, उष्ण श्वास, सकारात्मक एनर्जी, नकारात्मक एनर्जी. 1 सेकंद थांबूया. त्यानंतर आपल्याला आज्ञाचक्र, ज्या ठिकाणी आपल्या शरीराला सर्व आज्ञा मिळत आहेत, सर्व शरीराला नियंत्रित करणारे चक्र म्हणजे आज्ञाचक्र, या ठिकाणी येऊन थांबा. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. त्यानंतर हळूहळू मस्तिष्काकडे जायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. पायाच्या अंगठ्यापासून मस्तिष्कापर्यंत आपण शरीराची यात्रा पूर्ण केलेली आहे. शिथिल शरीर जमिनीवरती आहे.
मी आणि माझा श्वास एवढाच चालू आहे, एवढंच अनुभव. विचार शून्य अवस्था, निर्विचार अवस्था, सकाळच्या रम्य वातावरणातील नीरव शांती अनुभवा. सृष्टी मंचावरील जे जे सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल ते अनुभवा. या कम्युनिटीच्या माध्यमातून मला खूप सुंदर मनस्वास्थ्य लाभत आहे, शरीर स्वास्थ्य लाभत आहे. मी पूर्ण निरोगी बनवत आहे. मी खूप स्वस्त आहे, खूप मस्त आहे आणि चुस्त आहे. मी एकदम फिट आहे. आणि येणारा प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रेम, आनंद, मौन, शांती, सुख, समाधान आणि दिव्य चैतन्य घेऊन येत आहे. त्या दिव्य तेजाचा मी एक अंश आहे. मी चिदानंद स्वरूप शिवोहम 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 स्वरूप आहे. हे दिव्य तेज, हे दिव्य चैतन्य आपल्या शरीरात कार्यान्वित करूयात. यस, ज्या ज्या भागांना आपण शिथिल केलं होतं त्यांना परत कार्यान्वित करूयात. पायांची हालचाल करूया, घोट्यांची करा, त्यानंतर हळूहळू गुडघ्यांची करा. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रधार चक्र, या 7 चक्रांना कार्यान्वित करूया. हळूच पायांची हालचाल करा, हातांची करा, हळूच शरीराची हालचाल करा आणि हळूच डाव्या कुशीवरती या आणि लहान बाळाप्रमाणे झोपून राहा. डोळे बंद ठेवून परत जमिनीवरती हळूवार उठून बसा. डोळे बंद ठेवा. यस, मिळवले दिव्य तेज, दिव्य चैतन्य. आता आपण आपल्या शरीरावरती, आपल्या तेजपुंज चेहऱ्यावरती फिरून देऊया. यस, स्वतःला शाबासकी द्या. वाव, आज किती सुंदर. मी सकाळपासून माझं हे शरीर सजग झालेलं आहे आणि मी सजग होऊन खूप सुंदरसं वर्कआउट, योगा, प्राणायाम, मेडिटेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर आई वडिलांना वंदन करूया, मातेला वंदन करायचं आहे. यस, खूप छान. आणि आज खूपच छान सुरुवात झालेली आहे. आज आपली सुरुवात आपली मस्त आज मामडे मॅमनी केलेली आहे. सुरुवातीचं वर्कआउट जे आहे, सुरुवातीचं सूक्ष्म वर्कआउट, सूक्ष्म व्यायाम जे आहेत मामडे मॅमनी, संगीता मॅमनी केले. आणि त्यानंतर आम्ही परिस्थितीनुसार माणूस जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी आल्यानंतर माणूस परफेक्ट होतो. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी हा थोडाफार भार उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर सिटिंग स्टँडिंग वर्कआउट जे आहे, सिटिंग वर्कआउट पूर्ण आणि योगा प्राणायाम वैष्णवी मॅमने घेतलेले आहे. खूप खूप अभिनंदन मॅम, खरंच खूप अभिनंदन. सर्वप्रथम संगीता मॅम आणि नंतर बालाजी सर आणि नंतर वैष्णवी मॅम. आजच्या वर्कआउट मध्ये सुद्धा त्रिवेणी संगम झालेला आहे. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्याचा संगम व्हावा त्याप्रमाणे आजचा वर्कआउट सुद्धा त्रिवेणी संगम वर्कआउट झालेला आहे. आणि सर्वांसाठी आपल्या क्लॅपिंग तर व्हायलाच पाहिजेत, म्हणून आपण सगळ्यांसाठी आपण क्लॅपिंग करूया. त्यामुळे आपलं खूप छान होतं. यस,
तर सर्वप्रथम आज आपण संगीता मॅमशी बोलूया, आणि नंतर वैष्णवी मॅमशी, आणि नंतर उमाराणी मॅमशी बोलूया. यस मॅम, अनम्यूट घ्या, अनम्यूट घ्या. यस, गुड मॉर्निंग संगीता मॅम. आज गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काही कारणामुळे तुम्हाला आजचं वर्कआउट स्टार्टिंग करावं लागलं, आणि तुम्ही सरांनी सांगितल्याबरोबर यस म्हणला, आणि हे वेलनेस कोचचे लक्षण आहे, आणि सुपर वेलनेस कोच तुम्ही होणार आहात हे आम्हाला तुम्ही दाखवून दिलं. आणि खरंच तुम्ही सुरुवात एवढी सुंदर केली मॅमनं. यस, खूप छान आणि खूपच मस्त सुरुवात केलेली आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. आणि आज तुम्हाला सरांनी वर्कआउट घ्या म्हणल्यानंतर तुम्ही वर्कआउटला स्टार्ट पण केलं. कुठलंच कारण न देता, कुठलंच रिझन न देता मॅमनी वर्कआउटला सुरुवात केली, आणि मॅमनं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. मॅम खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्हाला मॅम सुरुवाती स्टार्टिंग वर्कआउट घेऊन कसं वाटलं हे सांगू शकता मॅम? तुम्ही मला रोज खूप आनंद झाला. Yes. पण जसं जमलं तसं मी घेतलं मॅडम, आणि खूप आनंद झाला मला. मी चांगलं करण्याचा प्रयत्न करते, नंतर पण अशीच संधी यावी. येस येस, संधी तर नक्कीच मिळणार मॅम तुम्हाला, कारण आपल्याकडे वेलनेस कोच काही कारणामुळे अनुपस्थित असल्यानंतर आपण संधी आपल्याला मिळणारच आहे नक्कीच. आणि तुम्ही खूप बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहात आणि करणार पण आहात. आणि यानंतर तुम्ही एक तास पूर्ण नॉनस्टॉप वर्कआउट पण घेणार आहेत हे आम्हाला दिसत आहे. कालच सर म्हणले मला की तुम्हाला स्पॉटलाइट केल्यानंतर तुमचं जे वर्कआउट पाहिल्यानंतर म्हणले की आपण एके दिवशी संगीता मॅमला वर्कआउट देऊयात, आणि तो दिवस आजच उजळला लगेच, आणि आज तुम्ही स्टार्टिंग पण केली. खूप आनंद वाटला, खूपच छान. येस, खूप खूप छान खूप वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. येस येस, खूप छान, मस्त. तुम्ही असंच बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि मॅम, तुम्हाला सर्वप्रथम एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही या कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण काय आहे, आणि या कम्युनिटीमुळे तुम्हाला काय फायदे झालेत हे सांगू शकता मॅम तुम्ही? येस. माझं वजन खूप वाढलं होतं मॅडम. हा. त्यामुळे मी डेबिटवर आपल्या उमाराणी मॅमला भेटले. त्यांनी मला खूप छान सल्ला दिला, त्याचा खूप खूप फायदा झाला, आणि माझं वजन आता 13 किलो कमी झालं मॅम. वाव, अभिनंदन मॅम, खूप छान, मस्त. आणि हा. खूपच छान वाटत आहे. माझ्यामध्ये खूप प्रोग्रेस आला. माझं चिडचिड कमी झालं, माझं वेट कमी झालं, माझ्या शरीराला एक आकार आला. खूप खूप धन्यवाद. खरंच खूप छान, मस्त, अमेझिंग रिझल्ट आहे मॅमचा. आणि मॅम कमी चेहऱ्यावर शब्दामध्ये, ग्लो आला. मिस्टर सांगायलेत माझे. अरे वा वा, खरंच किती छान, मस्त, अरे वा मस्त. आणि आणि सगळे जण खुश आहेत मॅम. माझं वेट येस खूप येस, वाढलं होतं ना, स्थूलपणा आला होता, हो कंटाळा येत होता. खरंच. तुमचं बरोबर सुरुवात, 5 ला मला जाग येत आहे, येस आणि येस खूप असं करा वाटत आहे, सगळ्यांसोबत राहा वाटत आहे. येस येस, खूपच छान मॅम. सुरुवातीची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे तुमची, आणि त्यामुळे तुम्हाला खूप छान आणि हेल्दी आणि हॅपीनेस जाणवत आहे. म्हणजे सुरुवात तुमची जर्नी जी आहे इलनेस कडून वेलनेस कडे झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. येस, खूप छान, मस्त, खूपच छान. यानंतर आपण वैष्णवी मॅमशी बोलूयात. गुड मॉर्निंग वैष्णवी मॅम, अनम्यूट घ्या. येस, गुड मॉर्निंग वैष्णवी मॅम. एक मिनिट मॅम. सुपर वेलनेस कोच वैष्णवी मॅम आपल्यासोबत आहे. आणि वैष्णवी मॅम म्हणजे यातलंच एक टेक्निकल व्यक्तिमत्व, आणि तसंच ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये यस म्हणून ते कुठलीही गोष्ट तत्परतेने करत असतात. आणि आज पण मॅमला कुठलं कारण होतं काही माहित नाही, परंतु मॅम जॉईन केल्यानंतर सरांनी लगेच सांगितलं मॅम तुम्हाला सिटिंग वर्कआउट घ्यायचे, कुठलंच रिझन न देता मॅमनी यस हे वेलनेस कोचचं लक्षण आहे, आणि मॅमने लगेच तत्परतेनं खूपच छान सिटिंग वर्कआउट मॅम सिक्वेन्स मध्ये क्रमबद्ध, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध जसं तुमचे कोच घेत आहेत त्या पद्धतीनं तुम्ही छानसं सिटिंग वर्कआउट, योगा, प्राणायाम आणि शवासन घेतलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. आणि मॅम तुमचं जे सिटिंग वर्कआउट आहे मला खूप भावलेलं आहे आणि खूपच आनंद झालेला आहे. येस मॅम, सर्वप्रथम मला वाटतं आजच तुम्ही सिटिंग वर्कआउट घेतलेला आहे, या अगोदर नाही, या अगोदर स्टँडिंग वर्कआउट घेतलेला आहे.
आणि तुमचं आजचं वर्कआउट आणि या कम्युनिटीला जोडण्याचं कारण आणि तुम्हाला तुमची जी लाईफस्टाईल आहे या लाईफस्टाईल मध्ये झालेले चेंजेस, तुमच्यामध्ये झालेले बदलाव हे सांगू शकता मॅम. येस मॅम, मी आज मीटिंग वर घेऊ शकले कंटिन्यूस, मला खूप आनंद वाटतंय मॅम. आता उमर आणि मॅम येत होत्या तर वाटत होतं की आपण कधी घेऊ असं कंटिन्युशन मध्ये. कसं उमर आणि मॅमला स्पॉटलाइट करते त्यांनाच बघून इन्स्पायर झाले मॅम मी. म्हणजे कंटिन्युशन मध्ये कधी घेऊ शकत नाही असं वाटत होतं मॅम मला, पण मी घेऊ शकले. मला वाटत होतं की मला आठवणच राहत नाही, पण मला याच्या आधी पण आठवण राहत नव्हती. आपले मेडिटेशन मुळे खूप माइंडसेट झाला मॅम. बाकी सगळं म्हणजे आठवण राहते असं, पण कंटिन्युअस कोणतं ह्याच्यानंतर काय येते हे असं माहित नव्हतं. पण येस मॅम. आता आणि मी घेऊ शकले हे आता मला अजून स्फूर्ती निर्माण झाली की आपण कंटिन्यू 1 तास पण घेऊ शकतो. स्टँडिंग झालं, सिटिंग झालं, सगळं आपल्याला येऊ शकतंय. मग आपण कंटिन्यू म्हणजे फिट राहू शकतो. हे असं छान वाटत आहे मॅम. मी पण वजन वाढलं म्हणूनच आले. माझे कोचनी म्हणले, मी पहिले माझं वजन बद्दल मला काहीच वाटत नव्हतं मॅम, कारण की मला कोणतेच आजार नव्हते. त्याच्यामुळे मला काही वाटत नव्हतं. पण छोटे छोटे होते की म्हणजे असं दम लागणे, कुठं जाऊ वाटत नव्हतं, आळस येत होता, चिडचिडपणा, हे मला काही लक्षातच येत नव्हते मॅम. पण आमच्या कोचने म्हणले अनिता मॅमनी की तू फक्त जॉईन होय, तुला डान्स आवडतं ना, डान्स साठी का जॉईन होईना, तू वजन कमी करू नको, काहीच करू नको, न्यूट्रिशन घेऊ नको, तू फक्त डान्स साठी तुला एन्जॉय म्हणून छान वाटते म्हणून जॉईन कर असं म्हणले. तेव्हापासून मी जॉईन झाले मॅम. योगा प्राणायाम वर्कआउट केल्यापासून खूप छान हेल्दी आणि घरात पण वातावरण खूप छान झालं मॅम. पहिले मला आळस येत होता, 8 वाजता उठत होते, कंटाळा येत होता कामाचा, दुपारी झोपत होते, असं कंटाळा येत होता. पण आता बिलकुल नाही मॅम, कारण का आपलं एनर्जी ड्रिंक सोबत असते सकाळी उठलं की, आणि एकदम फ्रेश वाटते. ज्या दिवशी आपण योगा प्राणायाम सगळं करतो, माइंड सेटअप होते, त्याच्यामुळे खूप छान दिवस जातो. आणि फॅमिली सर्कल मध्ये पण माझं एवढं बोलायची, मला कधीच बोलावं असं वाटत नव्हतं मॅम. काय बोलावं हे सुचत नव्हतं. माझी मम्मी पण म्हणत होती, फोन मध्ये बोललं तरी नुसतं मम्मी म्हणायचं, काहीच बोलायचं नव्हतं. मला येतच नव्हतं बोलणं, पण इथं शिकले बोलायचं सुद्धा. मी इथं शिकले म्हणजे कोणत्या टाइमला काय बोलायचं, कधी बोलायचं, कोणासोबत काय बोलायचं, एवढं सुद्धा शिकवलं या ग्रुपनं. त्याच्यामुळे मला खूप छान आनंदी वाटते मॅम. थँक्यू माय कोच, थँक्यू माय स्पॉन्सर आणि थँक्यू कम्युनिटी मॅम. येस येस. थँक्यू. खरंच मॅम. मॅम खरं तर मॅम त्यांच्याकडे हेल्थ इश्यू होते आणि हेल्थ इश्यूसाठी मॅम जॉईन झाल्या होत्या. परंतु त्यांच्या कोचनी सांगितलं, अगं तू ये, पहा तरी आमची कम्युनिटी, तुला जर आमच्यासोबत वर्कआउट करायला आवडत नसेल, तुला आवडता छंद आहे डान्स करणे, तू आमच्यासोबत ये आणि आमच्यासोबत येऊन वर्कआउटच्या माध्यमातून तुझी ज्या इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. त्यामुळं मॅम जॉईन झाल्या. आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व कोचेसचे रिझल्ट पाहिल्यानंतर मॅमनी असं ठरवलं की अरे वा, त्यासोबत आपलं वजन सुद्धा कमी होऊ शकतं. आपले हेल्थ गोल जे आहेत हे गोल सुद्धा आपण ह्या माध्यमातून कम्प्लीट करू शकतो. मॅमनी जे हेल्थ गोल ठेवला होता हेल्थ विषयीचा, तो सुद्धा त्यांचा कम्प्लीट होत आहे. खूप खूप अभिनंदन मॅम. आणि तुमचा हेल्थ गोल जो आहे, हा हेल्थ गोल तुम्ही मॅरेथॉनच्या माध्यमातून कमी करत आहात. खूप खूप अभिनंदन. आणि मॅम मॅरेथॉन साठी एवढं तत्पर असतात. आपल्या क्लबचं 6वं मॅरेथॉन मॅमनी यशस्वीरित्या कम्प्लीट केलेलं आहे आणि पुढचं मॅरेथॉन साठी लगेच मॅम तयारीला लागलेल्या आहेत. पुढचं मॅरेथॉन सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. येस मॅम, ऑल दी बेस्ट. खूपच छान. आपण लवकरच आपलं पुढचं मॅरेथॉन पण स्टार्ट करूया. येस. आणि पुढच्या मॅरेथॉन साठी मॅम तुम्हाला तुमच्या तयारीसाठी, पूर्व तयारीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस, खूप छान. येस येस. यानंतर आपण फोक्सेट मॅमशी बोलूयात, नंतर उमाराणी मॅमशी बोलूयात. येस मॅम, अनम्यूट घ्या. गुड मॉर्निंग मॅम. खरं तर मॅम तुम्हाला आपल्या या कम्युनिटीचं सगळ्यात आवडतं काय आवडत असेल तर मला वाटते तुम्हाला मेडिटेशन आवडतं. स्टार्टिंगला मॅम मेडिटेशनला जॉईन होता आणि मेडिटेशनमुळे त्यांनी मनाची एवढी छानशी तयारी केलेली आहे. मन तयार झालं की शरीर तयार होतं. याप्रमाणे मॅमनी मनाची तयारी अगदी भरपूर प्रमाणामध्ये केलेली आहे. आणि मॅम म्हणतायत की कारण मन हे सर्व सिद्धीचं कारण, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. कारण मॅमनी मनाला तयार केलेलं आहे आणि त्यांना मेडिटेशनच्या माध्यमातून काय फायदे झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. येस मॅम, मेडिटेशनमुळे तुम्हाला काय फायदे झाले ते तुम्ही सांगू. येस मॅम. गुड मॉर्निंग मॅम. मेडिटेशनमुळे आपलं पूर्ण माइंड सेटअप होतं आणि आपल्याला कसं वागायचं सगळं माहिती असतं, पण ते आपण वेळेवर ते करू शकत नाही. ते आठवणी येतात आणि आपण त्याच्याबरोबर चालतो.
त्याच्यामुळं आपलं सगळं विचार ते सगळे चेंज होतात आणि जे जे आवश्यक आहेत ते विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण जे काही गोष्टी चुकत असतील तर ते आपण शेटअप करतो, म्हणजे बरोबर करतो. त्याच्यामुळं आपल्याला सगळं व्यवस्थित आपलं जीवन चालतं. त्याच्यामुळं मेडिटेशन ऐकणं हे खूप जरुरीचं आहे. येस मॅम. आपलं युट्यूब चॅनल पाहणारे बरेच लोक आहेत. या तुम्ही कम्युनिकेशन माध्यमातून मेडिटेशन तुम्हाला काय फायदे होतात आणि युट्यूब चॅनलला कशा प्रकारे आपण लाईक करायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे हे पण सांगू शकता. येस मॅम. मॅम आपण सकाळी लवकर उठतो की आपण हे आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यावर आपण लवकर उठण्याची सवय होते आणि मग मेडिटेशन ऐकलं की मग आपल्याला काय खायचं, काय राहायचं, कसं पाणी प्यायचं, कसं जेवण घ्यायचं, काय आहार घ्यायचा, हे सगळं आपल्याला त्याच्यातून माहिती मिळते. आणि मग जे आपल्याला काय कमी आहे आणि काय थकवा आला, कशामुळे आला, हे आपल्याला मेडिटेशन मध्ये आल्यानं आपल्यामध्ये काय कमी आहे हे सगळं समजते. त्याच्यासाठी आपल्या कमिटीमध्ये प्रत्येकाने जॉईन होऊन सगळ्यांनी आपली तब्येत चांगली करून घ्यावी आणि आपल्या त्याच्यासोबत एनर्जी ड्रिंक घेतलं म्हणजे आपल्याला एनर्जी येते आणि त्यामुळे आपण सर्व काही ठीक करतो. येस, मॅमला सांगायचं आहे या तुम्ही पहा. तुम्हाला जर शक्य नसेल आमच्यासोबत येऊन वर्कआउट करणं, मेडिटेशन करणं, तर आम्ही युट्यूब चॅनल काढलेलं आहे. युट्यूब चॅनल पहा तुम्ही आमचं. रोजचे अपडेट तुम्हाला रोजचं मेडिटेशन जे आहे, हे मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन या ठिकाणी ऐकायला मिळतं. कधी विचारावर, तर कधी ध्यानावर, तर कधी आपलं जे आहे आरोग्यावर, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन असतात. आमच्या या मेडिटेशनमुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीच आम्ही अगदी मन प्रसन्न करतो. म्हणून तुम्ही या पहा आमचं युट्यूब चॅनल आणि तुम्ही सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हे मॅमचं म्हणणं आहे. मॅम ऑल द बेस्ट. खूप छान. येस. यानंतर आपण जाऊया सुपर वेलनेस कोच, कडक कोच उमाराणी मॅम कडे. मॅम अनम्यूट घ्या. काय बरं अनम्यूट येत नाही गेलं मॅम तुम्हाला? हा मित्र अनम्यूट देत आहे तुम्हाला. येस. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज कुमारी मॅम सुपर वेलनेस कोच तुम्हाला तर अत्यानंद झाला असेल, कारण संगीता मॅमचा वर्कआउट पाहून स्टार्टिंग संगीता मॅमने केलेली आहे आणि एंड वैष्णवी मॅमने केलेला आहे आणि मध्ये आम्ही केलेला आहे. हा त्रिवेणी वर्कआउट पाहून तुम्हाला काय वाटत आहे? आणि सुरुवातीला संगीता मॅम मध्ये झालेले बदलाव, तुम्ही सुरुवातीच्या संगीता मॅम जशा पाहिल्या होत्या त्यांच्यामध्ये झालेले बदलाव आणि वैष्णवी मॅम मध्ये झालेले बदलाव हे सांगू शकता. आणि यामुळं तुम्हाला किती ब्लेसिंग मिळत आहेत आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा अत्यानंद होत आहे हे पण सांगू शकता. येस मॅम. Yes, ma'am. Very good morning, ma'am. Good morning, all of you. मॅम खरंच खूप छान वाटतं, कारण आपण त्या कम्युनिटी मध्ये जॉईन झालो आणि ते सक्सेस झालं. आपण तर फक्त एकट्यासाठी जॉईन झालो होतो, पण स्वतः पण फिट झालो, कुटुंब झालं आणि आपण ज्यांना भेटलो, जे म्हणजे त्रस्त आहेत की माझं वजन वाढलं आणि ते जर जॉईन होऊन जर त्यांच्यात एवढा बदल होत असेल तर मॅम खूपच सुंदर आहे. आणि हे कुठंच होत नाही मॅम, फक्त आपल्या क्लब मध्ये होतं. कारण सगळेजण आजकाल मॅम सगळ्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हुशार तर आहेतच. आज लहान मुलापासून सगळे परफेक्ट आहेत हे सगळेजण सांगू शकतो, पण करून कोणीच दाखवत नाही. ते आपला एकमेव क्लब SMPS क्लब असा आहे की आपण करून दाखवतो मॅम. त्याचं उदाहरण म्हणजे आपला क्लब आणि आजचे वर्कआउट घेणारे वेलनेस कोच संगीता मॅम, परत वैष्णवी मॅम ह्या एकदम सुपर फास्ट म्हणल्यासारखं घेतलेले आहेत. वैष्णवी मॅम तर आहेतच तरबेज, पण त्या म्हणत असतात की मला येत नाही, पण आपल्या कम्युनिटीमुळे त्या एकदम परफेक्ट झाल्या आहेत आणि मला खूप आनंद झाला. आणि संगीता मॅम त्यांच्या खूप ओळखी होत्या मॅम, सगळं होतं, क्लबची माहिती होती, न्यूट्रिशन काय माहिती होतं, पण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास.
त्या विश्वासावर आपल्याकडे म्हणजे आपण जे राहतो, आपण काय करतो काय नाही, आपलं म्हणजे हे आपलं जे एक SMBS क्लब आहे तो एकदम परफेक्ट आहे मॅम. सगळ्यांना न सांगता ते सहज जॉईन होतात, त्याची मला खूप म्हणजे आनंद होतो की आपण एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये आहोत की जास्त न सांगता आपल्याकडे सगळे जॉईन होतात आणि ते परफेक्ट त्याच्यात बदल होतात. आणि स्वतःहून तर आपण बदल झालो म्हणतो, पण जेव्हा आपल्या घरचे कुटुंबाचे जे आहेत, जे अगोदर सुरुवातीला नको म्हणतात आणि नंतर बदल झाला म्हणतात, त्याच्यामुळे मला खूप आवडतं मॅम. आपण एकटी गृहिणी तर काही करू शकतो आवडलं म्हणून, पण घरचे अगोदर नकार देतात आणि नंतर तुम्ही किती छान झाला हे जेव्हा आपल्याला सांगतात ना, ते खूप छान वाटतं. कारण आपण सगळे एकदम परफेक्ट आहोत. आणि मी पण तसंच होते मॅम, सगळं येत होतं, सगळं करत होते, पण रेग्युलर राहत नव्हतं. आणि वैष्णवी मॅम म्हणल्यासारखं मी परफेक्ट आहे असं वाटत होतं, पण मी राहत नव्हते. कारण मी चहा जे आहे ते सगळ्यात घातक आहे शरीराला, तोच घेत होते, त्याच्यामुळे काहीच चांगलं नव्हतं. पण मला जेव्हा आदरणीय बालाजी सर भेटले आणि एकदम नंबर 1 कम्युनिटीला जॉईन झाले आणि पोषक आहार घेतला, एकदम सर्व परफेक्ट आहे मॅम. खरंच खूप छान. आणि सोप्या पद्धतीमध्ये आता पोपशेटवार मॅम सांगितलं की आपण जे दररोज घेतो मॅम म्हणजे मेडिटेशन मधून, त्यांना ते सांगता आलं नाही पण किती सुंदर सांगितलं की सगळं माहिती भेटते आपल्याला की आज काय कमी आहे आपल्या शरीरामध्ये. ते एवढं सुंदरसं मेडिटेशन सर लावतात, त्याच्यामुळं हे बदल होतो मॅम. खरंच खूप खूप थँक्यू आदरणीय बालाजी सर आणि महादेव मॅम, तुमचं दोघांचं पण खूप थँक्यू. न्यूट्रिशन अँड कम्युनिटी मॅम, आपण सर्वजण असंच करूया आणि नंबर 1 कोचेस, नंबर 1 दररोज तयार करूया. येस मॅम. छान, खूप खूप अभिनंदन मॅम तुमचं. उमारा मॅमने सांगितलेलं आहे की हे सगळे बदलाव हे कम्युनिटीच्या माध्यमातून होतात. या कम्युनिटीला आल्यानंतर आपली लाईफस्टाईल चेंज होते. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं आहे आपलं मन परफेक्ट होतं. अगोदर मन जर परफेक्ट झालं तर आपण शरीर परफेक्ट होतं. मग शरीर योगा प्राणायाम करण्यासाठी तयार होतं, वर्कआउट करण्यासाठी तयार होतं. आणि त्यानंतर प्राणायामाच्या माध्यमातून आपल्या शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते आणि शवासनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आमूलाग्र चेंजेस होतात. शवासन म्हणजे एक प्रकारची योग निद्रा आहे. या योग निद्रेच्या माध्यमातून तर आपल्याला एवढे आमूलाग्र बदल होतात. हे बदल पण आपण एके दिवशी घेऊयात. काय बदल होतो शवासनामुळे आणि सायंटिस्टचं म्हणणं काय आहे, एवढं सुंदर आपण की आपलं 2 तासाचे पॅकेज आहे. या पॅकेज मध्ये आपण खूप काही बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या जीवनामध्ये सुधार, एक प्रगती आणि लोकांच्या जीवनामध्ये बदलाव घडवण्याचा प्रयत्न करत आपला क्लब आहे. या क्लबच्या माध्यमातून फक्त आपल्या क्लबला आपण जॉईन झालो कशासाठी, तर कुणाचं वजन कमी होतं, कुणाचं वाढवायचं होतं, कुणाची इम्युनिटी पॉवर करायची, परंतु कळत न कळत आपल्याला या कम्युनिटीच्या माध्यमातून खूप सारे बेनिफिट आपल्याला मिळालेले आहेत. आता वैष्णवी मॅमने सांगितलं की मला सुरुवातीला बोलायला येतच नव्हतं, बोलता येत नव्हतं, परंतु ह्या ठिकाणी शिकवलं का मॅम सहज आणि सोप्या पद्धतीनं मॅम आज प्रत्येक कुठलीही गोष्ट आली, वैष्णवी मॅमला जर विचारलं तर एवढी सोमय सूचकता मॅमकडे आहे. प्रत्येक प्रश्न समोरून प्रश्न कसा येतो आणि त्या प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं हे वैष्णवी मॅमकडे शिकलं पाहिजे. एवढी सुंदर समय सूचकता मॅमकडे आहे आणि त्या तेवढ्याच तल्लीनतेनं तेवढंच एकाग्र होऊन त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देत आहेत. आणि त्यासोबत त्याच्यामध्ये चिडचिडा पण होतं हे आपण सांगितलं मॅम, या ठिकाणी या कमी होतं. त्यांच्यामधले जे आळस, चिडचिडा पण होतं, हे सगळं ह्या कम्युनिटीच्या माध्यमातून म्हणजे एक प्रकारचा SMBS या क्लबच्या माध्यमातून शारीरिक विकास झालेला आहे, आपला बौद्धिक विकास झालेला आहे, मानसिक विकास झालेला आहे आणि त्यासोबत आपल्याला कळत न कळत आपल्याला आध्यात्मिक विकास सुद्धा आपला झालेला आहे. किती बेनिफिट आपल्या क्लबच्या माध्यमातून होतात आणि आपलं जीवन जे आहे ते जीवन बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीची लाईफस्टाईल आपली बदललेली आहे, आता आपल्याला न्यू लाईफस्टाईल सुरू झालेली आहे, जी खऱ्या अर्थानं जीवन जगायचं कसं हा अर्थ आपल्या ह्या कम्युनिटीच्या माध्यमातून मिळालेला आहे. आपण जगत होतो परंतु जगण्याला काही अर्थ नव्हता. सॉलोमन ग्रँडी सारखं जीवन होतं, सॉलोमन ग्रँडी सारखं सुरुवातीला आपलं जीवन होता. सॉलोमन ग्रँडी नावाचा एक कवी होता, अगदी कमी शब्दामध्ये सांगते. तो सोमवारी जन्मला, मंगळवारी नाव ठेवण्यात आलं, बुधवारी त्याचं लग्न झालं आणि गुरुवारी त्याला लेकरं बाळ झाले, शुक्रवारी आजारी पडला आणि शनिवारी तो गेला आणि रविवारी त्याचं दफन करणार. दिस इज एट सॉलोमन ग्रँडी. म्हणजे अशा प्रकारचं जीवन आपलं होतं. फक्त रुटीन लाईफ होतं चालू, चला जगायचे, परंतु जगण्याला अर्थ नव्हता. परंतु जगायचं कसं आणि कसं हसत कसं जगलं पाहिजे, जगतायत तर सगळेच पण हसत कसं जगलं पाहिजे आणि एकदम ते पण फिट राहून कसं जगलं पाहिजे. आपल्या SMBSचा नाराज आहे, हम फिट सब फिट. फिट राहून 100 वर्ष निरोगी कसं जगलं पाहिजे. आयुष्य माहित नाही माणसाला किती आहे, जे आहे ते तरी आनंदानं किती वर्ष जगायचे
ते पण माहित नाही आपल्याला, परंतु जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तर आपल्याला आनंदामध्ये जगता येतं, हे आपली कम्युनिटी शिकवते. तेवढा वेळ आपण आनंदाने जगलं पाहिजे हे आपली कम्युनिटी सांगते. तर यस वैष्णवी मॅम, तुम्ही आज आपल्या युट्यूब चॅनल साठी कुठला संदेश देणार आहात? यस, अनम्यूट घ्या आणि वैष्णवी चालू झाल्यानंतर आपण थांबूयात. येस मॅम. मॅम अनम्यूट. येस मॅम. मॅम अनम्यूट येत नाही तुम्हाला? युट्यूब चॅनल सुरू करून तर आपल्याला खूप छान फायदा झाला मॅम. सगळ्यांचे असतात, पण कोणी काय टाकतं, कोणी कॉमेडी टाकतं, कोणी कशासाठी टाकते, रेसिपी टाकतात. पण आपलं जे आहे ते फिटनेस साठी आहे, हे सर्वांना उपयोगी होणार आहे. आपल्याला तर उपयोगी झालंच आहे मॅम, तसं सगळ्यांना उपयोगी होण्यासाठी आपल्या सरांनी सुरू केलेलं आहे, ते तर खूप छान आहे मॅम. सगळ्यांनी लाईक करायला पाहिजे, शेअर केलं तर आपल्याला आपलं तर आरोग्य छान झालंय, पण पुढच्यांचं पण आरोग्य असं छान करू शकतो. या माध्यमातून आपण चॅनल सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला सगळं वर्कआउट, मेडिटेशन सहित आपले प्राणायाम, योगा आणि शवासन सहित सगळं तुम्हाला भेटू शकते. तुमच्या टायमामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे आपलं युट्यूब चॅनल खूप छान आहे, नांदेड फिटनेस क्लब. तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा आणि आपलं लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना शेअर करायचं की आपलं आरोग्य छान झालंय, पुढच्यांचं पण आरोग्य छान करायचं. त्याच्यामुळे हम फक्त सब फिट तो देश फिट. थँक्यू मॅम. येस येस, खरंच खूप छान. वैष्णवी मॅम खूप Yes. छान एक मिनिट मॅम. येस मॅम वैशाली मॅम आहेत, आपण त्यांच्याशी 2 मिनिट बोलूया. वेळ आहे का? येस मॅम, आपण उद्या बोलूयात वैष्णवी मॅमशी, वेळ झालेला आहे. येस, उद्या बोलूया, चालेल आपण. तर आजच्या दिवसांच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता मी एवढा संदेश देईन की हसत जगा, प्रेमात जगा. प्रेमात जगलात तर प्रेमात राहता येईल, नाहीतर तो सुद्धा भरोसा नाही. प्रेमात जगाल तर प्रेमात राहता येईल, नाहीतर तो सुद्धा पुढचा भरोसा नाही. म्हणून सगळ्यांनी प्रेमात जगा, हसत जगा आणि हसत राहा. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आजचा माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस, बाय, गुड डे. येस, थँक्यू मॅम, गुड डे. येस, बाय. थांबूयात आपण. येस येस.